ओके, रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. ओके, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सेमिनारमध्ये. तुमच्या सर्वांना माझा आवाज अगदी व्यवस्थित येत आहे. जे आता जॉईन झालेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण फक्त 50 मिनिटांपर्यंत आपला कार्यक्रम चालवणार आहोत. त्याच्यामध्ये आपले काही चर्चा असतील आणि काही थोड्याशा गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या सांगणार आहे. ठीक आहे, तर अगदी वेळेत हा कार्यक्रम संपवला जाईल. माझा आवाज तुमच्या सर्वांना जर व्यवस्थित येत असेल तर कृपया आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून टाकू शकता किंवा आपण थम्सअप करून सांगू शकता, जेणेकरून मला समजेल की माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत अगदी व्यवस्थित येत आहे. ओके, धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. तर तुमच्यापर्यंत आपलं 4 पानांचं जे माहिती पत्रक आहे ते तुमच्यापैकी किती जणांपर्यंत आलेलं आहे? जर तुमच्यापैकी कोणापर्यंत आलेलं नसेल तर ह्या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सांगायचे, आम्ही तुम्हाला ते लगेच पाठवून देऊ. ठीक आहे, जर तुमच्यापर्यंत आमचं 4 पानाचं जे बुकलेट आहे किंवा ज्याला आपण माहिती पत्रक आहे ते जर पोहोचलं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी कार्यक्रमाचं स्वरूप माहीत झालेलं असेल. तरी त्यातील काही भाग जो आहे तो आता आपण पाहूयात. तर स्लाइडच्या माध्यमातून थोडंसं पाहूयात. मी स्लाइड तुमच्या सर्वांच्या समोर शेअर करतोय. भूषण दादा पाठवून देतो मी. ओके, तुमच्या सर्वांना स्लाइड दिसतीये व्यवस्थित? दिसतीये? ओके, धन्यवाद. विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम आहे आपला, जो कार्यक्रम राबवला जात आहे युवा स्पंदन, त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे वी आणि आम्ही म्हणजे मी, म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट जे आहे, जे तुची दुर्गा तुची भवानी यांचे जे कार्यक्रम आजपर्यंत आपण पाहतोय त्यांच्यातर्फेच हा अनेक लोकांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम बनवण्यात आलेला आहे. हा आहे एकलव्य विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाची एक टॅगलाईन आम्ही ठेवलेली आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. ठीक आहे, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. हे कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागे काय कारण आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आम्ही जास्तीत जास्त म्हणजे कोणकोणत्या गोष्टींवर जास्तीत जास्त भर देणार आहोत हे आता आपण पुढे जाऊन थोडंसं पाहूयात. पुढची स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय. या कार्यक्रमाचं ध्येय काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे याच्यावरती थोडंसं येऊयात. आमचं ध्येय काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे ह्या कार्यक्रमाच्या द्वारे हे तुम्हाला थोडंसं समजावून सांगतोय. स्लाइडचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतलात तरी चालेल. म्हणजे सांगत असताना जर बऱ्याचदा असं होतं की आपण नंतर विसरून जातो, त्याच्यामुळे तुम्ही स्लाइडचे स्क्रीनशॉट जरी मारून घेतलात तरी चालेल. सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते म्हणजे अभ्यासात गोडी वाढावी आणि अभ्यास सोपा वाटावा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तक्रार असते की त्यांना अभ्यास आवडत नाहीये, एखादा विशिष्ट विषय आवडत नाहीये किंवा त्यांना अभ्यास करायला खूप अवघड जाते, अभ्यासाची भीती वाटतेय. तर ही सगळी भीती निघून जावी आणि त्यांच्या मनामध्ये अभ्यासाविषयीची गोडी जी आहे ती वाढावी, त्यांना अभ्यास सोपा वाटावा, हे आमचं ध्येय आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, हे आमचं ध्येय उद्दिष्ट आहे. आत्मविश्वास वाढावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, त्या विद्यार्थी जीवनामध्ये त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणं आणि तो वाढलेला असणं हे आम्हाला खूप महत्वाची गोष्ट वाटते. ज्या व्यक्तीमध्ये भरपूर प्रमाणात आत्मविश्वास आहे त्या व्यक्तीला ताणतणाव जो आहे तो कमी येतो. ती व्यक्ती स्वतःचा जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने देऊ शकते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांचा आत्मविश्वास वाढावा हे आमचं ध्येय आहे आणि हे आमचं उद्दिष्ट आहे. घोकंपट्टीपेक्षा समजून घेण्यावरती भर असावा. आता हे आपण जेव्हा विद्यार्थी असो, आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत की मोठी मोठी उत्तरं जी असतात ते आपल्याला समजलेली नसतात आणि त्यावेळेस आपण घोकंपट्टी करतो, पाठ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु घोकंपट्टी करण्यापेक्षा जी गोष्ट आहे ती समजून घेणं याच्यावरती जास्तीत जास्त भर आमचा असणार आहे. ते समजून घेण्यामध्ये काही विद्यार्थ्यांना थोड्याशा अडचणी येत असतात. त्या मानसिक अडचणी असतात किंवा विविध प्रकारच्या अडचणी असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्राची बऱ्याचदा इच्छा असते की मला हे समजून घ्यायचं आहे, परंतु त्याला ते समजत नसतं. ते त्याला का समजत नाहीये त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही शोधणार आहोत आणि तो दूर करण्याचा देखील आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असावी. विद्यार्थी जीवनामध्ये बऱ्याच परिस्थिती येतात. अभ्यास करणं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आवडत नाही. त्याच्यानंतर अजून काय येतं,
त्या वेळी म्हणजे शिक्षक जे आहेत, शिक्षक काही विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की शिक्षकांनी सांगितलेलं व्यवस्थित समजत नाहीये, किंवा शालेय जीवनामध्ये आणखीन कोणकोणती गोष्ट घडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा असतील किंवा विविध परीक्षा असतील, त्या स्पर्धा परीक्षामध्ये विविध गोष्टी घडत असतात, किंवा शालेय जीवन पूर्ण करत असताना सुद्धा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये, त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात. त्याच्यावरती आधारित विद्यार्थ्याची जडणघडण होत असते. त्याच्या शालेय जीवनामध्येच आपण त्याला ही सवय लावणार आहोत की त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची जरी परिस्थिती आली तरी देखील त्या परिस्थितीला सामोरणे जाण्याची त्याची जी क्षमता आहे ती त्याची वाढली पाहिजे. हे फक्त त्याच्या शालेय जीवनातच उपयोगी पडणार आहे असं अजिबात नाहीये. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न का करणार आहोत याचं एक थोडंसं कारण समजून घ्या. आता आपण पेपरमध्ये सगळीकडे वाचतोय की अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांवरती खूप येतोय, किंवा जो तणाव आहे तो त्यांना सहन झाला नाही, त्याच्यामुळे त्यांनी वेगळं काहीतरी कृत्य केलंय, किंवा अपेक्षित असा रिझल्ट प्राप्त झालेला नाहीये, किंवा अपयश थोडंफार आलंय, त्यांना पचवता आलेलं नाही. अशा कोणत्याही प्रकारची जरी त्याच्यावरती परिस्थिती आली तरी देखील त्या प्रत्येक परिस्थितीला आपला विद्यार्थी अगदी सहजपणे सामोरा गेला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्याची क्षमता वाढवणार. ही स्लाइड जर समजली असेल तर प्लीज तुम्ही थम्सअप मला सांगू शकता, जेणेकरून आपण पुढे जाऊयात. चालेल? यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पुढलं आमचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे, आपल्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ही विद्यार्थ्याची समज जी आहे ती वाढली पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे समजत नाही. बऱ्याचशा पालकांना पण पालकांची तक्रार असते आमच्याकडे की त्याला त्याचं कळत नाहीये, त्यांनी काय केलं पाहिजे हे समजत नाहीये. तर आपल्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे हे ते आम्ही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा त्याची जी समज आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी त्याचं त्याला गोल काय जे आहे, जे त्याचं टार्गेट आहे त्याला समजलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी योग्य आणि अयोग्य गोष्टी कोणकोणत्या असतील याचं त्याने स्वअध्ययन केलं पाहिजे. येते लक्षात? म्हणजे स्वतःवरती त्यांनी काम केलं पाहिजे. तर त्याची ही समज आहे आम्ही त्याची नक्कीच वाढवणार आहोत. स्वअध्ययन वाढावे, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, किंवा एखादा विषय समजून घ्यायचा असेल तो विषय समजून घेण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणं. एखाद्या ठिकाणी त्याला अडचण येत असेल किंवा नवीन काहीतरी त्याला शिकायचं असेल तर त्या ठिकाणी त्याने स्वतःहून प्रयत्न करणं, ती गोष्ट शिकून घेणं, हे त्याचं स्वअध्ययन जे आहे ते वाढावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर शालेय जीवनामध्ये कोणकोणते पाया रचले जातात, तर संपूर्ण आयुष्याचा जो पाया आहे, जी पायाभरणी आहे ती बालपणामध्ये आणि शालेय जीवनामध्ये रोवली जाते, किंवा शालेय जीवनामध्ये त्याची पायाभरणी होत असते. त्याचं व्यक्तिमत्व बनत असतं, त्याच्या आवडी निवडी बनत असतात, तो कोणतं चॅलेंज स्वीकारू शकतो, कोणतं चॅलेंज स्वीकारू शकणार नाही, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच शालेय जीवनात आणि बालपणात ह्या विकसित होत असतात. पुढे जाऊन तो काय करणार आहे, त्याला राग कोणत्या गोष्टीचा येणार आहे, तो कोणाशी कसं डील करणार आहे, परिस्थितीसोबत तो कसं वागणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही ह्या शालेय जीवनातच कुठेतरी त्याची पायाभरणी होत असते. म्हणून विशेष आम्ही हा टॉपिक वरती काम करणार आहोत, ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालं पाहिजे. तो एक उत्तम व्यक्ती बनला पाहिजे, उत्तम नागरिक बनला पाहिजे. तर हे आमचं ध्येय आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता वाढावी. बऱ्याच जणांना हा थोडासा मोठा टॉपिक वाटेल की हा काय प्रकार आहे, परंतु एक गोष्ट थोडीशी समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना थोडीशी जाणीव असते पालकांबद्दलची, आपल्या परिस्थितीबद्दलची, आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्यात काय काय चांगलं आहे ह्याबद्दलची, ते विद्यार्थी बऱ्यापैकी सकारात्मक राहतात. आणि ती सकारात्मकता जी आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये मदत करत असते. त्यांचा आत्मविश्वास ती वाढवून ठेवत असते, आत्मविश्वास त्यांचा कमी होत नाही. यासाठी आम्ही कृतज्ञता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीने रोजच्या रोज त्यांनी काय करायचं आहे, 2-3 मिनिटं त्यांनी त्याच्यासाठी कशी द्यायची आहेत हे सगळं आम्ही त्यांना शिकवणार आहोत. तर ही स्लाइड लक्षात आली असेल तर कृपया आपण थम्सअप करू शकता आणि सांगू शकता, जेणेकरून आपण थोडंसं पुढे जाऊयात. बरं, सगळ्यात महत्वाचा माझा हा तुम्हाला प्रश्न आहे, माझी भाषा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतीये, म्हणजे माझी भाषा समजतीये, असं काही नाही ना की भाषा समजत नाहीये, हा शब्द समजत नाहीयेत, समजते ना? ओके, थँक्यू. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा कार्यक्रम नेमका कोणासाठी आहे? विद्यार्थी कौशल्य विकास जो कार्यक्रम आहे हा नेमका कोणासाठी आहे?
ज्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मला शिकवलेलं समजत नाहीये, हा कार्यक्रम निश्चित त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मला विशिष्ट विषय आवडतच नाहीये, हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे. मला हा विशिष्ट एक विषय आहे तो अवघड जातोय, माझा परफॉर्मन्स त्याच्यामुळे कमी होतोय, असं ज्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा प्रचंड कंटाळा आहे, त्यांना असं वाटतं की मला अभ्यासामध्ये गोडी वाढली पाहिजे, माझ्या अभ्यासातला जो कंटाळा आहे तो दूर झाला पाहिजे, हा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांना आकडेमोड करताना त्रास होत असतो, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणित जे आहे ते खूप अवघड जातं आणि छोटी छोटी आकडेमोड करताना सुद्धा त्यांना त्रास होत असतो, त्यांना बऱ्याचदा समजत नसतं काही गोष्टींमध्ये, तर हा कार्यक्रम नक्कीच त्यांच्यासाठी आहे. ज्यांना मोठी मोठी उत्तरं जी आहेत ती लक्षात राहत नाहीयेत, त्या विद्यार्थ्यांना जी मोठी मोठी उत्तरं असतात, म्हणजे ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असतात, त्याची जी उत्तरं असतात ती लक्षात राहत नाहीयेत, तर हा कार्यक्रम निश्चित त्यांच्यासाठी आहे. काही ठिकाणी उत्तर लिहिताना, म्हणजे प्रश्न समोर आल्याच्या नंतर, परीक्षेच्या वेळी प्रश्न समोर आल्याच्या नंतर किंवा समोरून शिक्षकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती होते, त्यांना असं वाटतं की हे पण उत्तर असू शकतं, हे पण असू शकतं, त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी नसतो आणि द्विधा मनस्थितीमुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स खाली येत आहे, ती द्विधा मनस्थिती जर दूर करायची असेल तर हा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. परीक्षेच्या वेळेस काहीच आठवत नाही, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तुम्ही पाहिलेलं असेल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या पाल्याजवळ पण पाहिलं असेल की मुलं अभ्यास करतात, प्रामाणिकपणे करतात आणि त्यांच्या अगोदर आपण विचारतो, त्यांच्या सगळं लक्षात पण असतं आणि परीक्षेच्या वेळी नेमकं त्यांना ते ब्लँक होऊन जातात. तर असं जर आपल्या पाल्याचं होत असेल, असं आपल्या विद्यार्थ्याच्या बाबत असं जर घडत असेल, तर निश्चित हा कार्यक्रम आम्ही त्या विद्यार्थ्यासाठीच डेव्हलप केलेला आहे. पेपर लिहिताना किंवा अभ्यास करताना जर खूप घाईघाई होत असेल, म्हणजे विद्यार्थी खूप घाई करतोय आणि त्याच्यामुळे घडतंय काय की तो त्या विद्यार्थ्याकडून चुका होत आहेत, पेपर लिहिण्यामध्ये चुका होत आहेत किंवा अभ्यास करताना फक्त उरकतोय, असं जर त्याच्याकडून होत असेल तर निश्चित हा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यासाठी आहे. त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आहे, त्याला वेळेचं व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे, त्याला मनाचं व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे, भावनांचं व्यवस्थापन त्याला करता यावं यासाठीच हा कार्यक्रम आहे. आणि प्रचंड विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी अडचण असते की अभ्यासात लक्ष लागत नाहीये, अभ्यास एकाग्रतेने होत नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की असंच तुमच्या बाबत घडतंय, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास एकाग्रतेने व्हावा, तुमचा अभ्यास लक्षात राहावा, याच्यासाठी तुमचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. ही स्लाइड समजली आहे? स्लाइड समजली असेल तर पुन्हा एकदा आपण मला थम्सअप दाखवा, जेणेकरून आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. ठीक आहे, थँक्यू. वाचल्यानंतर काही वेळापुरतं लक्षात राहतं आणि नंतर विसरून जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबत प्रॉब्लेम होतो की दीर्घकालीन त्याची स्मृती राहत नाही, म्हणजे दीर्घकालीन त्याला ते आठवत नाही. थोड्या वेळा लक्षात राहतं, काही काळाच्या नंतर विसरून जातं त्या विद्यार्थ्याचं. असं जर विद्यार्थ्याचं होत असेल तर निश्चितच हा आम्ही जो वर्कशॉप त्यांच्यासाठी डेव्हलप केलेला आहे, हा कार्यक्रम जो डेव्हलप केलेला आहे, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही पूर्णपणे दूर करणार आहोत. जे तो वाचणार आहे ते त्याच्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये जाईल आणि त्याला योग्य वेळी आठवेल, याच्यासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास नकोच असं वाटतंय आता, सुरुवातीच्या टप्प्यात हे कधीच विद्यार्थ्यांच्या बाबत घडत नाही शक्यतो, परंतु काही काळानंतर, काही घटनांनंतर किंवा काही गोष्टींनंतर विद्यार्थी ह्या टोकापर्यंत पोहोचतो की त्याला आता अभ्यास नकोच आहे. एक तर तो खेळण्याकडे त्याचं जास्त लक्ष असतं. आता नवीनच आलंय मोबाईल, त्याच्याकडे जास्त लक्ष असतं किंवा इतर गोष्टींकडे त्याचं जास्त लक्ष असतं. त्याला अभ्यास अजिबात आवडत नाहीये असं जर त्याचं म्हणणं असेल, परंतु त्याला अभ्यासामध्ये प्रगती देखील करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी निश्चित हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्याचा जो अभ्यास नकोच आहे, हा जो भाग आहे तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला अभ्यासाविषयीची गोडी, आवड नक्कीच वाढवू. जे विद्यार्थी अभ्यासाचा ताण आल्यानंतर आजारी पडतात, जे विद्यार्थी अभ्यासाचा प्रचंड ताण घेतात ते आजारी पडतात आणि त्याचा म्हणजे अभ्यासाचा ताणाचा सरळ परिणाम ज्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती होतो आणि शारीरिक शरीरावरती होतो, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठेवलेली आहे ते म्हणजे ताणतणाव व्यवस्थापन सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे.
ही खरं तर येणाऱ्या पिढीची खूप मोठी गरज पडणार आहे असं आम्हाला वाटलं आणि निश्चित आम्ही त्याच्यामध्ये हा मुद्दा ऍड केलेला आहे. ज्या विद्यार्थी सातत्याने चिडचिड करत आहेत, म्हणजे मुलं आपली चिडचिड करणारी म्हणतात, चिडचिड बनत आहेत, तर असा जर आपला मुलगा बनला असेल तर निश्चित सांगतो हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे. येते लक्षात? मला असं वाटतं की ह्या 3 स्लाइड मधून आम्ही बऱ्यापैकी काय काय प्रॉब्लेम असतात किंवा काय काय प्रॉब्लेम असू शकतात विद्यार्थ्या मित्रांबाबत तर ते आम्ही सांगण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. हे सोडूनही अजून खूप काही आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु इथपर्यंत जर समजलं असेल तर आपण पुढल्या स्लाइडकडे जाऊयात. समजते? घाई होत नाहीये ना? नक्कीच समजते सगळ्यांना? ओके, थँक्यू. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की सर, हा मान्य आहे हे सगळं, या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो, ते म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला याच्या अगोदरच्या जेवढ्या काही स्लाइड दाखवलेल्या आहेत ह्या फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबत दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे सोडून अजून खूप काही मोठ्या प्रमाणावरती आम्ही घेत असतो, ज्याच्यावरती जे तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला काही नंबर शेअर करणार आहे. तुम्ही त्यांना फक्त एकलव्य विद्यार्थी विकास कार्यक्रम एवढं फक्त पाठवायचे. आम्ही तुम्हाला आमच्या टोटल जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातली ती तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. तुम्ही ती वाचून घ्या आणि त्याच्यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्ही त्याचं समाधान करू. ठीक आहे. तर ते सुद्धा याच्यामध्ये ऍड असणार आहे. परंतु ह्या 1 तासामध्ये किंवा ह्या 50 मिनिटांमध्ये काय काय समजून सांगायचं आणि सगळंच एकत्रित नको, त्याच्यामुळे काही काही मुद्दे आपण घेतलेले आहेत. तर आपण येऊयात कार्यक्रमाच्या स्वरूपाकडे. कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते असेल, पहिल्या महिन्यामध्ये आपण 11 सेशन घेणार आहोत. खरं तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे, जो ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासापासूनचा सगळा कार्यक्रम जो आम्ही घेतलेला आहे तो आम्ही ठेवलेला आहे 9 महिन्यांपर्यंतचा कार्यक्रम आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे की एका दिवसात काही बदल होत नाही, विशेष असा बदल होत नाही. जर झाला तरी तो टेम्पररी असतो. मान्य सगळ्यांना? ठीक आहे. तर हा जो कार्यक्रम आहे हा सवयींवरती आधारित आहे, पॅटर्न डेव्हलपमेंट वरती आहे. ठीक आहे. आणि पूर्णपणे 100% बदल व्हावा आणि तो बदल कायमस्वरूपी व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो थोडासा वेळेचा आहे, लॉंग टर्म आहे, परंतु आम्ही याची या रिझल्टची पूर्णपणे गॅरंटी घेतो. त्याच्यामुळे आम्ही निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगू इच्छितो की 9 महिन्यांचा हा कार्यक्रम असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा 9 महिन्यांचा कार्यक्रमामध्ये जर आम्हाला एकच महिना कंटिन्यू करता आलं, दुसऱ्या महिन्यात कंटिन्यू करता आलं नाही तर काय, ह्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदरच देऊन ठेवतोय की तुम्ही 1 महिना कंटिन्यू करू शकला किंवा 2 महिने कंटिन्यू करू शकला आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू करता आलं नाही तरीही काही हरकत नाही. कारण प्रत्येक महिन्यानुसार आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच कधीही याच्यामध्ये एंट्री करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की आम्हाला एक्झिट व्हायचंय तर निश्चित होऊ शकतं. तर स्वरूपाकडे येऊयात आपण. पहिल्या महिन्यामध्ये 11 सेशन्स असणार आहेत. तर बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की रोजच्या रोज असणार आहे का, तर मी थोडंसं सांगतो तुम्हाला. विद्यार्थ्यांचं झालंय असं की त्यांना एक तर शाळा असते, शाळेच्या नंतर त्यांना एक्स्ट्रा ट्युशन्स असतात, त्याच्यानंतर पालकांची अशी इच्छा असते की आमच्या विद्यार्थ्यांनी हे पण केलं पाहिजे ते पण केलं पाहिजे, म्हणून आपण त्याला एखादा छंद किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात सुद्धा अनेक क्लासेस लावलेले आपण पाहतो. तर एवढं सगळं ओझं त्या विद्यार्थ्यावरती असतंच, म्हणून आम्ही काय केले, पहिल्या महिन्यामध्ये फक्त 11 सेशन्स ठेवलेले आहेत. प्रत्येक सेशन 1 ते 1.5 तासाचा असणार आहे. लक्षात आले? पहिल्या महिन्यामध्ये आपले होणार आहेत 11 सेशन्स. सेशनची वेळ काय असणार आहे याच्यावरती आपण सगळ्यात शेवटी चर्चा करूयात. सेशन शक्यतो विद्यार्थी मित्रांच्या वेळेनुसार घेऊयात असं आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय. कारण विद्यार्थ्यांची जी वेळ असणार आहे त्याच्यानुसार आपण सेशन थोडेफार घेणार आहोत. काही सेशनच्या वेळा आपल्या फिक्स आहेत आणि काही सेशन जे आहेत ते विद्यार्थी मित्रांच्या वेळेनुसार असणार आहेत. ठीक आहे. त्या सेशनमध्ये काय असणार आहे, त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून काही कृती करून घेतली जाणार आहे. याच्या लक्षात? फक्त जर मार्गदर्शन केलं तर ते प्रत्येक ठिकाणी सगळेच जण करत असतात. तू हे कर, तू हे करू नको असं सगळेच जण सांगत असतात. परंतु आम्ही अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की आम्ही त्यांच्याकडून काही कृती सुद्धा करून घेणार आहोत आणि त्या कृतीच्या आधारावरती त्यांना जाणीव करून देणार आहोत की याच्यातून हा बदल घडतोय आणि त्यांचा आत्मविश्वास निश्चितच या कृतींमधून वाढणार आहे
आम्ही त्यांना त्यांच्याकडून करून घेणारी प्रत्येक कृती त्यांना अतिशय उत्तम आणि उत्तम रिझल्ट देणारे असेल. प्रत्येक महिन्यामध्ये पालकांसाठीच एक सेशन असेल जे पालकांनी अटेंड करणं कंपल्सरी असणार आहे. आणि जर गरज असेल एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबत तर पालकांचे सेशन्स थोडेसे जास्त घेतले जाऊ शकतात. काही ठिकाणी परीक्षेचं म्हणजे परीक्षा सुरू असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी एक किंवा 2 सेशन घेतले जातील. परंतु पालकांसाठीचा हा प्रोग्राम, पालकांसाठी सुद्धा आम्ही एक सेशन ठेवलेला आहे. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पालकांसाठीचं सेशन का हे मी सगळ्यात शेवटी सांगतो. दुसऱ्या महिन्यापासून, पहिल्या महिन्यात आपले सेशन किती होणार आहेत? 11 सेशन होणार आहेत. आलं लक्षात? दुसऱ्या महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये 4 किंवा 5 सेशन होणार आहेत. काय लक्षात घ्यायचे? 4 किंवा 5 सेशन होणार आहेत. पहिल्या महिन्यामध्ये 11 सेशन होणार आहेत. त्याच्यामध्ये आपण काही थोडाफार 5-5 मिनिटाचा, 7-7 मिनिटाचा किंवा वेगवेगळ्या ट्रिक्स आम्ही त्यांना डेव्हलप करून देणार आहोत. आणि दुसऱ्या महिन्यापासून आम्ही 4 किंवा 5 सेशन घेणार आहोत. येतं लक्षात? पुढल्या स्लाइडकडे जाऊयात. कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये काय काय असणार आहे? ज्याच्यामध्ये एक मेडिटेशन बेस पण आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी जो आहे तो बौद्धिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून एकदम स्ट्रॉंग मानला पाहिजे. त्याची शारीरिक, बऱ्याचशा मुलांची अडचण असते की ते थोडंफार वातावरण बदललं की ते आजारी पडतात. तो देखील त्या दृष्टिकोनातून देखील तो स्ट्रॉंग असला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना काही खास मेडिटेशन आहेत जे विद्यार्थी मित्रांसाठी डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यानंतर काही अफर्मेशन आहेत ज्याला स्वयंसूचना असं म्हणतो, जे विद्यार्थी स्वतः घेतील आणि अतिशय एक्सलंट लेवलवरती त्यांचा रिझल्ट त्यांना मिळेल. काही ब्रेन गेम आहेत ज्याच्यामध्ये थोडंसं त्यांची कल्पना शक्ती असेल, व्हिज्युअलायझेशन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या वाढतील अशा दृष्टिकोनातून ब्रेन गेम काय आहेत. EFT म्हणजे ज्याला EFT ला इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हटलं जातं. त्या इमोशनल फ्रीडम टेक्निकचा देखील याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. आणि हे सगळं वापरून आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करणार आहोत. येते लक्षात? त्याच्यामध्ये अजून काय असणार आहे? एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यावरती विशेष भर दिला जाणार आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा रिपीट करतोय. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यावरती आम्ही विशेष भर देणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय. आपल्याला आमच्याशी संपर्क साधून आपल्या ज्या काही अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या बद्दलच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही आम्हाला सांगू शकाल की आमच्याकडून एक विशेष सुविधा आपल्यासाठी दिलेल्या असणार आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ नक्की देणार आहोत. ठीक आहे? म्हणजे 1 to 1 सेशन जे असणार आहे किंवा जो वर्कशॉप नंतरचा किंवा वर्कशॉप सोबतचा जो काही सपोर्ट असणार आहे हा आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी असणार आहे. ठीक आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तो कार्यक्रम हा मराठी भाषेत असणार आहे. येते लक्षात? आणि गरजेनुसार काही ठिकाणी गरज असते एखादा विषय समजावून सांगत असताना किंवा एखादा समजा हिंदी विषया संदर्भातली जर अडचण असेल तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात हिंदी ह्या भाषेचा वापर केला जाईल. वापर विद्यार्थ्यांना समजणार आहे तिथपर्यंतच केला जाईल. येते लक्षात? मातृभाषेत कार्यक्रम असणार आहे. मातृभाषेत का? तर जगातील अनेक शास्त्रज्ञांनी, मनोवैज्ञानिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संशोधन करून सर्वांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांची जी जडणघडण असणार आहे किंवा विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळालं पाहिजे ते शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून मिळायला हवं. आणि निश्चितच मला असं वाटतंय जरी मुलगा इंग्लिश मिडियमला असेल आणि त्याला मराठी भाषा येतेय तरी देखील तो ह्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होऊ शकतो, तो सहभागी होऊ शकतो. आपला कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने त्याला मराठी भाषेमधून आपण त्याला समजावून सांगणार आहोत. ठीक आहे? लक्षात येते? येते लक्षात? समजले असेल? स्लाइड पुढे जाऊयात. ओके, थँक्यू. कार्यक्रमाच्या फीचं स्वरूप काय असणार आहे? बऱ्याचशा पालकांचे मेसेज असतात किंवा असं काय आलं की फीचं स्वरूप काय असणार आहे हे थोडंसं सांगून ठेवतो. हिडन गोष्ट कोणतीच गोष्ट नाही आपल्याकडे. सगळं काय आहे उघड उघड आहे. कारण इथे गव्हर्नमेंटची योजना नाहीये की तुम्ही ते केलंच पाहिजे असं काही नाहीये. हे सरळ सरळ आहे. त्याच्यामुळे कार्यक्रमाची फीचं स्वरूप एक सांगून ठेवतोय. पहिल्या महिन्यामध्ये आपण 500 रुपये फी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 11 सेशन आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण विद्यार्थ्यांसाठी देणार असतो, ज्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. दुसऱ्या महिन्यापासून प्रत्येक महिन्याला 200 रुपये फी असणार आहे. ठीक आहे? फी लक्षात आली आहे? प्रवेश कसा घेता येईल?
किंवा आम्हाला प्रवेश घ्यायचा तो कसा घेता येईल, तर फी जमा करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की आम्ही तुम्हाला एक ग्रुपची लिंक देऊ. त्या ग्रुपच्या लिंकमध्ये तुम्ही ऍड होऊ शकता पालकांनी. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं, तुमच्या पाल्याचं जे नाव आहे ते आम्हाला पाठवायचे आणि तुमचं पालकांचं जे नाव आहे ते आम्हाला पाठवायचं. ठीक आहे, बस एवढी साधी सोपी प्रोसेस आहे, खूप काही क्लिष्ट प्रोसेस नाहीये. ठीक आहे, ऑनलाईन जाऊन फॉर्म भरा, हे करा, तर काहीही नाहीये. पहिल्या महिन्याची फी जी आहे ती 500 रुपये आहे. दुसऱ्या महिन्यापासून प्रत्येक महिन्याला फक्त आम्ही 200 रुपये ठेवलेले आहेत. ठीक आहे, फी स्ट्रक्चर लक्षात आलं असेल. तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की सर आमचे बरेच विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी मी सांगतो काय करायचं. सगळ्यात महत्वाची सूचना मी तुम्हाला सांगतो. सदर कार्यक्रम जो आहे तो 4थी पासूनच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. येते लक्षात. तुमच्यापैकी किती जणांचा असा आहे की सर आमचा विद्यार्थी 4थी पेक्षा म्हणजे 4थी पहिली दुसरी तिसरीला आहे, असं कोणी आहे का? ओके, तर समर्थ गुंजाळ, मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, हा जो कार्यक्रम आहे तो 4थी पासूनच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जर तुमचं असं म्हणणं असेल की सर आमच्या विद्यार्थ्याला बसवायचे आम्हाला कार्यक्रमाला, तो मी निश्चित बसवू शकता, अडचण काही नाहीये. परंतु काय असतं, थोडंसं आपण जे समजावून सांगतो त्यांना त्याला कळलंही पाहिजे ना, येते लक्षात ना. तर हे 4थी पासूनच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्या आत जरी असेल तर तुम्ही नक्कीच मी जे पुढील नंबर देणार आहे तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून घेऊ शकता, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची सूचना, पालकांनी विद्यार्थी ह्या कार्यक्रमासाठी आमच्याकडे सोपवला म्हणून पालकांनी स्वतःची जबाबदारी संपली आहे असं अजिबातही चालणार नाही. ही ज्या पालकांची ही सवय असते, मी प्रत्येक पालकांविषयी सांगत नाही, परंतु बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा विद्यार्थ्याला हा विषय आवडत नाहीये, म्हणजे हा अवघड जातोय, एक काम करा क्लास लावून टाका म्हणजे विषय संपला, असं होतं ना. तर इथे आपला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जबाबदारी ही संपत नाही. आम्ही तुमचा ताण कमी करतो, आम्ही तुमचं काम कमी करू, आम्ही तुमचं सगळं कमी करू, परंतु आपला विद्यार्थी जो आहे त्याने काही गोष्टी वेळच्या वेळी केलेल्या आहेत की नाही, किंवा जे काही त्याला ज्या पद्धतीमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की अशा पद्धतीत बोला, अशा पद्धतीत बोलू नका, तर ते थोडंसं पाळणं ही जी जबाबदारी आहे ही तुमची असणार आहे, हे थोडंसं लक्षात घ्यायचं आणि कायमस्वरूपी असणार आहे. विद्यार्थी तुम्ही कोणाकडे जरी सोपवला, तुमचा पाल्य जे आहे ते कोणाकडे जरी सोपवलं तरी देखील तुमची जबाबदारी ही संपत नसते, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. अभ्यास सोडून तुमच्या पाल्याच्या इतर जरी काही तक्रारी असतील तर काही काळजी करायची नाहीये, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्याही आम्ही त्याच्यातून दूर करत असतो. असं काही नाही की फक्त हा कार्यक्रम फक्त आणि फक्त अभ्यासाशी निगडीत आहे, असं काही नाहीये, याच्या लक्षात. तर इतरही ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यावरती देखील आपण काम करू शकतो, कारण आम्ही मानतो आजचा हा विद्यार्थी ह्या राष्ट्राचं उद्याचा नागरिक आहे, ह्या राष्ट्राचं भवितव्य आहे, आपलं भवितव्य आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चित आम्ही करू, जरी त्या याच्यात लिहिलेल्या नसतील तरी देखील करू, याच्या लक्षात. तर हे झालं आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचं काम. आता 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षा याचं थोडंसं सांगतो. तुमचा पाल्य जर 10वीला असेल, 12वीला असेल, किंवा तो 5वीची जवाहर नवोदयची परीक्षा देत असेल, किंवा स्कॉलरशिपची 7वीची परीक्षा देत असेल, किंवा कोणतीही जरी परीक्षा तो देत असेल, जी स्पर्धा परीक्षा आहेत, तर त्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात थोडंसं एक सांगून ठेवतोय. त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बॅचचं आयोजन करत आहोत. वेगवेगळ्या बॅचेस आम्ही त्यांच्यासाठी आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कौशल्यांवरती काम करणार आहोत. हे फक्त 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीये, हे सगळ्यांसाठीच आहे. परंतु 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती आम्ही हे काम करणार आहोत. म्हणजे त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत. ते गणित सोडवण्याचं कौशल्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. त्याच्यानंतर वेळेचं नियोजन, स्पर्धा परीक्षा असतील, 10वी 12वी असेल, निश्चितच त्याला त्याच्या वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन करता यायला पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करणार आहोत. त्याच्या विचारांमध्ये अचूकता यायला पाहिजे, यावरती सुद्धा काम करणार आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याच्या निर्णय क्षमता आहेत, त्या निर्णय घेत असताना त्याच्या मनामध्ये जेवढे काही विचार येणार आहेत त्याला योग्य तो विचार निवडता यायला पाहिजे, यावरती सुद्धा आम्ही काम करणार आहोत. म्हणजे त्याला अचूक विचार करून
त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. खरं तर हा अचूक विचार फक्त विद्यार्थ्यांसाठीच लागू पडत नाही, तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा लागू पडतो. ठीक आहे. स्पर्धा परीक्षासाठी विविध विषयांचं त्याला वाचन करणं गरजेचं असतं. तर ते वाचन करण्याच्या संदर्भामध्ये त्याला ते वाचन करणं सोपं जावं, त्याला तेही लक्षात राहावं. आणि असं होतं ना की एवढे सगळे पुस्तकं, एवढं सगळं मी कधी वाचणार, तर त्याची ती भीती निघून जाऊन त्याला विविध विषयाचं वाचन करून ते लक्षात ठेवता येणं आणि ते योग्य वेळी आठवणं, त्याचबरोबर वेगवेगळे विषय त्याला समजावून घेता येणं, हे त्याचं जे कौशल्य आहे हे देखील आम्ही डेव्हलप करणार आहोत. स्मरणशक्ती वाढवणे, एकाग्रता वाढवणे, हे तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यावरती काम करतच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ताणतणाव व्यवस्थापन. कोणतीही परीक्षा म्हटलं तर एक तर पालकांना सगळ्यात जास्त टेन्शन येतं, त्याच्यानंतर शिक्षकांनाही टेन्शन असतं, ज्याला क्लासेस ज्यांच्याकडे चालतात त्यांनाही टेन्शन असतं, आणि ते सगळं टेन्शन तो बिचारा वाहत असतो विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्याचं कुठेतरी ताणतणाव व्यवस्थापन करता यायला पाहिजे, आणि हे त्याला करता यायला पाहिजे, एवढं आपण त्याला डेव्हलप करत असतो. तर हा ताणतणाव व्यवस्थापन जो विषय आहे हा आपण इथे घेणार असतो. दुसरी गोष्ट काय आहे, त्याचा अभ्यास होतो, सगळं काय होतं, परीक्षेबद्दलची त्याची भीती जी असते ती खरं तर कमी करता आली पाहिजे, जेणेकरून तो परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जाता येईल. तर ही परीक्षेबद्दलची त्याची भीती जी आहे ती आम्ही कमी करत असतो, आणि त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो अतिशय उत्तम होईल याकडे आम्ही लक्ष देत असतो. थोडक्यात काय, अगदी तुटून पडावं आणि त्वेषाने लढावं असं आपला विद्यार्थी हा परीक्षेमध्ये त्याचा परफॉर्मन्स देईल, अशा इथपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्याला घडवणार असतो. नंतर आहे अनेक लोकांचा जो आहे की थोडं काही झालं की त्यांचा फोकस हलतो विद्यार्थ्याचा. इथे आपण फोकस त्याचा अभ्यासावरचा फोकस असेल, परीक्षेबद्दलचा फोकस असेल, तो वाढवणे यासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत. कन्फ्युजन दूर करणं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होत असतात, काय करावं याच्या संदर्भात पण, किंवा 2 उत्तरांसंदर्भात पण, किंवा हे विचारू की नको त्या संदर्भात पण. तर हे कन्फ्युजन जे आहे हे स्वतः दूर करणं, हे परीक्षेबद्दलचं नाहीये, हे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातलं आहे. हे कन्फ्युजन त्याचं दूर करणं, आणि ते त्यांनी स्वतः कसं दूर करायचे यासाठी आम्ही त्याला ट्रेन करणार आहोत, जेणेकरून त्याला गरजेनुसार इतरांचं मार्गदर्शन मी स्वतःहून कसं घेऊ शकतो, मला गरज आहे, मला ही गरज त्यांनी स्वीकारणं, मान्य करणं, त्याची गरज त्यांनी ओळखणं आणि इतरांचं मार्गदर्शन घेणं, हे स्किल जे आहे ते आम्ही त्याचं डेव्हलप करणार आहोत. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की स्वयंपूर्णता किंवा परिपूर्णता, एक परिपूर्ण विद्यार्थी त्याला घडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मोठी उत्तरे सहज लक्षात येणं, हा विषय आपला मगाशी पण झालेला आहे. 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या ज्या बॅचेस असतील त्या बॅचेस ज्या असतील त्या स्पेशल चालतील. त्याच्यामध्ये कमीत कमी विद्यार्थी असतील, आणि प्रत्येक व्यक्तीकडे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपलं वैयक्तिक लक्ष असेल. या बॅचेस 1 महिन्याच्या आणि गरजेनुसार 2 महिन्याच्या असतील. येते लक्षात? ह्या ज्या बॅचेस असतील त्या 1 महिन्याच्या आणि गरजेनुसार 2 महिन्याच्या असतील. ह्या बॅचेस 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या स्पेशल बॅचेस संदर्भात सांगतोय. जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला आमचा विद्यार्थी 10वी 12वीला आहे, आणि हे कोणासाठी सांगतोय तेही सांगतो, ज्यांना अभ्यास भरपूर असतो आणि वेळ कमी असतो. मी प्रश्न विचारायला सगळ्यांना संधी देणार आहे, काळजी करू. ठीक आहे. ज्यांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षा ज्या असतील त्या काही काळापुरत्या असतात, 2 महिन्याच्या असतात, 3 महिन्याच्या असतात, त्यांच्यासाठी हे आहे. जर तुम्हाला असं वाटतं की आमचा मुलगा जो आहे 10वीला आहे, 12वीला आहे, स्पर्धा परीक्षेला आहे, आणि आम्हाला हा आपला जो 9 महिन्याचा कोर्स आहे त्याच्यामध्येच टाकायचा आहे, तिथे देखील आम्ही त्याच्यावरती असंच काम करणार आहोत. अतिशय उत्तम त्याच्यावरती काम होणार आहे. ठीक आहे, लक्षात आले सगळ्यांच्या? ह्या 2 नंबरचे स्क्रीनशॉट काढून घ्या जरा. हे 2 नंबर आहेत. पहिला नंबर जो आहे त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट रेणुका गायकवाड. दुसरा जो नंबर आहे त्यांचं नाव आहे सौ सविताताई दुधे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन जे नंबर आहेत ज्याच्यामध्ये सुनीताताई नाकाते, वैशाली माने मॅडम, मी तुम्हाला टीमची पण ओळख करून देणार आहे. आता सद्यस्थितीला तुम्हाला 3 नंबर पाहिले होते. एक नंबर जो आहे ते थोडेसे आजारी आहेत, त्याच्यामुळे तो एक नंबर फक्त याच्यातून मी काढलेला आहे. तर 2 नंबर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर देत आहे. सगळ्यांचे नंबर मी स्लाइडवरती टाकणार होतो, थोडीशी फक्त घाई झाली स्लाइड बनवताना, त्याच्याबद्दल क्षमस्व. स्क्रीनशॉट मारले असतील तर मी स्लाइड बंद करू? यस, ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये काही चुकले असेल, अथवा या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्याला काही महत्वाची कोणती गोष्ट भेटली नसेल, ज्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की माझा वेळ व्यर्थ गेला आहे,
तर निश्चित आम्ही आपली माफी मागतोय. ठीक आहे, क्षमस्व. तर आता स्लाइड ज्या आहेत त्या आपल्या संपलेल्या आहेत. सो मी शेअरिंग स्टॉप करतोय. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. सो आता माझा आवाज तुमच्या सगळ्यांना व्यवस्थित येत असेल. मला असं वाटतं की बऱ्यापैकी डिटेल्स विषयावरती चर्चा केलेली आहे. काही विषयांवरती एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 4 पानी जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय काय आहे हे माहित असेल. जर माहित नसेल तर थोडंसं वाचून दाखवू 1 मिनिटामध्ये मी. 1 मिनिट, हा 1 मिनिट घेईल मी शक्यतो तुमचा, त्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाहीये. मुद्दे सांगतो महत्वाचे फक्त, त्यापेक्षा जास्त नाही सांगत आहे. जर तुम्ही एकलव्य आपल्या मेन ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला ही पीपीटी भेटलेली असेल, आणि जर नसाल तर निश्चितच मला असं वाटतं की ही पीपीटीचे मुद्दे फक्त सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये एक शैक्षणिक मुद्दा आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची भावनिकता जी आहे त्याच्यामध्ये ताणतणाव नियंत्रण, भावना योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं. अनेक विद्यार्थ्यांची तक्रार, म्हणजे अनेक पालकांची तक्रार असते की तो आदळआपट करतो, मुलगी चिडचिड करते, रुसून बसते, जेवत नाही, ह्या ज्या तक्रारी असतात मुलांच्या, तर त्यामध्ये त्यांना त्यांच्या मुलांना त्यांना जे काही सांगायचं, जे व्यक्त व्हायचे, त्यांच्या भावना त्यांना योग्य पद्धतीने व्यक्त कशा करायच्या याचं देखील आपण थोडंफार प्रमाणात त्यांना सांगणार आहोत. काही विद्यार्थ्यांची एक असं असतं की ते अतिभावनिक होतात किंवा भावनेच्या आहारी जातात, तर त्यांनी ते न जाणं, ते त्यांना आम्ही ते कसं करायचं हे आम्ही त्यांच्यावरती काम करणार आहोत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहणं, कोणतीही प्रतिकूल परिस्थिती जरी असेल तरी त्याच्यामध्ये स्थिर कसं राहायचं, स्टेबल कसं राहायचं, हे देखील आम्ही त्यांना लहानपणापासूनच थोडंफार ट्रेनिंग देणार आहोत. खूप काही मोठं त्याच्यावरती ओझं टाकणार नाही, अगदी सहज सहज त्या ट्रेनिंग आहे, अगदी सुंदर पद्धतीने ट्रेनिंग आम्ही डेव्हलप केलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये देणार आहोत. पियर प्रेशर जो आहे तो हाताळता येणं. त्याच्यानंतर कौशल्य विकासामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांची तक्रार असू शकते की आमचा मुलगा हा स्वतःहून बोलत नाही, इतरांशी संभाषण करत नाही, संवाद साधत नाही, अशी जर तक्रार असेल तर संभाषण कौशल्य जे आहे ते आम्ही विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करण्याचा थोडाफार प्रयत्न करणार आहोत. हे 9 महिन्याच्या क्लासमध्ये असणार आहे, आणि तेही जसा जसा विद्यार्थी पुढे येईल त्याच्यानुसार असणार आहे. नेतृत्व कौशल्य जे आहे ते अतिशय गरजेचं मला वाटतं, ते देखील आम्ही त्याच्यात टाकलेलं आहे. निर्णय कौशल्य जे आहे, समस्या निराकरण कौशल्य, म्हणजे ज्याच्यामध्ये समस्या ज्या आहेत आपल्याला, ज्या काही समस्या येतात आपल्या आयुष्यामध्ये त्या कशा सॉल्व्ह करता येतील. विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या अभ्यासात असतील, न समजणं किंवा त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये असतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, समस्या निराकरण करण्याची जी सवय आहे ती एकदा डेव्हलप झाली की ती सवय किंवा ते कौशल्य आपल्याला कुठेही उपयोगी पडू शकतं. तर निश्चितच हे कौशल्य मला असं वाटतं महत्वाचं आहे. ताणतणाव नियंत्रण कौशल्य जे आहे किंवा समायोजन कौशल्य आहे ते आपण दूर करणार आहोत. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळालेला आहे. न्यूनगंडामध्ये काय आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं मी चांगला दिसत नाहीये. आपलं पाल्य आपल्याला, म्हणजे प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना आपलं पाल्य जे आहे ते देवापेक्षाही मोठं असतं, परंतु इतर मुलांकडे पाहिल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलं तुलना करायला सुरुवात करतात किंवा मुलं टिंगली टिंगलीत त्याला चिडवतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो, त्याचा आत्मविश्वास कमी होतो की मी काळाच आहे, मी नीट दिसायला चांगला नाहीये किंवा मी असा आहे. असा जर न्यूनगंड कोणामध्ये असेल तर तोही आम्ही निश्चित स्वरूपात दूर करणार आहोत. खरं तर अभ्यासापेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण ती एकदा भीती किंवा तो जर राग किंवा तो जर न्यूनगंड मनामध्ये राहिला तर मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण जीवनामध्ये ती जी एक निसटलेली वीट असणार आहे त्याच्या पायातली, किंवा निसटलेला तो एक दगड असणार आहे, त्याच्यावरती असं मला वाटत नाही की तो विद्यार्थी खूप पुढे जाऊन, म्हणजे जरी पुढे गेला तर तो त्या गोष्टीमुळे स्वतःला मागे ठेवणार आहे किंवा किंवा मागे स्वतःच खेचणार आहे. तर तो न्यूनगंड जो आहे तो आपण दूर करणार आहोत. न्यूनगंड जे आहेत ते मी पटपट सांगून टाकतो, ते सोडूनही बाकीचे पण असतील, जास्त वेळ जाणार नाही ना. मला छान बोलता येत नाही असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय तो न्यूनगंड असेल. दुसऱ्याकडे जे आहे ते आमच्याकडे नाहीये, म्हणजे आमची परिस्थिती गरीब आहे, चांगले कपडे नाहीयेत, आजूबाजूला ज्या काही सुविधा पाहिजे तेवढ्या चांगल्या नाहीयेत, जे काय असेल ते, तर तो जर न्यूनगंड असेल तोही आम्ही दूर करणार आहोत. थोडक्यात काय, शून्यातून विश्व कसं उभं करायचं हे देखील आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वतःला जे विद्यार्थी कमी लेखतात, तो मला हे जमत नाहीये, बाकीच्यांना सगळ्यांना जमते, मलाच जमत नाहीये असं ज्याला वाटतंय, ते देखील आम्ही त्याच्यापासून ती भावना सुद्धा आम्ही कमी करणार आहोत. एखादी गोष्ट त्याला भेटत असेल किंवा एखादी कृती त्याला करायला सांगणार असेल तर मुलांना असं वाटतं की मी हे करण्यास लायक नाहीये. हा न्यूनगंड कधी येतो, जेव्हा आपण बरेचसे पालक थोडंसं वाईट नाही वाटणार तर बोलतो बरं का, बरेचसे पालक असतील किंवा शिक्षक पण सहज मुलांना बोलून जातात तू नालायक आहे, तू लायकीचा सुद्धा नाहीयेस. तर हळूहळू त्याच्या त्या बालमनावरती तो परिणाम होतो आणि त्याला असं वाटतं की मी खरंच लायक नाहीये.
आणि सुप्तावस्थेमध्ये त्या बिचाऱ्याच्या पाठीमागे चालू असतं आणि त्याला कळत पण नाही. हळूहळू त्याला वाटतं की मी ही गोष्ट करण्यासाठी लायक नाहीये आणि तो ती गोष्ट करायची टाळायला सुरुवात करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात करतो. चांगल्या पद्धतीने हा शब्द लक्षात घ्या. मग तो मुलगा मैदानी खेळांपासून दूर राहतो. तो मुलगा त्या मुलांमध्ये जात नाही, मिक्स होत नाही, तो नेतृत्व कौशल्य करत नाही, तो स्वतः निर्णय त्याचे सांगत नाही. हे सगळं तो करायला सुरुवात करतो. त्याच्या पाठीमागे काय आहे? एक साधी गोष्ट आहे, तू नालायक आहे. आपण टिंगली टिंगलीत म्हणून जातो किंवा रागात बोलून जातो. ह्या गोष्टी कुठेतरी आम्ही तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी सांगणार आहोत. याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की पॅरेंटिंग महत्वाचं आहे, ते देखील आम्ही याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ज्या मुलांना असं वाटतं की मी घाबरट आहे, मी हुशार नाहीये, माझ्यावरच विश्वास नाही, मला जमेल की नाही, मी गरीब आहे, मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही, हे जे काय आहे हे सगळे न्यूनगंड आम्ही विद्यार्थ्यांच्या त्या अंतर्मनामध्ये जरी दडलेले असतील ते मुळासकट उखडून फेकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मला असं वाटतं की अभ्यासा इतक्याच ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणार आहोत. तर पालक मित्रांनो, तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच थम्सअप सांगा. न्यूनगंड हा प्रकार तुम्हाला किंवा हा जो आम्ही पॉइंट याच्यामध्ये ऍड केलेला आहे हा जर आवडला असेल तर तुम्ही हो म्हणून सांगू शकता. हा, स्वयंशिस्तीमध्ये काय काय आहे? सकाळी लवकर उठणे, स्वतःची कामं स्वतः करणे, प्रत्येक गोष्टीसाठी आईवडिलांना सांगणे हे करा ते करा. याच्यापेक्षा स्वयंशिस्तीमध्ये नीटनेटकं राहणं, खरं बोलणं, स्वतःची कामे वेळेत पूर्ण करणं, अभ्यास वेळेत पूर्ण करणं, मोठ्यांचं ऐकणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, शिक्षकांना मान सन्मान देणं, घरातील कामांमध्ये सहभागी होणं किंवा कार्यक्रम असतात इतर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो फॅमिली फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये सहभागी होणं, त्याच्यामध्ये शिस्त, जी स्वयंशिस्त आहे ही सगळ्या ज्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवणार आहोत. ही स्वयंशिस्त आहे आणि ही आज ह्याच विद्यार्थी जीवनामध्ये याची बीज आपण रोवणार आहोत. मला असं वाटतं की स्वयंशिस्त आल्याच्या नंतर पालकांवरचा खूप ताण कमी होतो आणि ज्या विद्यार्थ्याने स्वयंशिस्त अंगी बाणवली आहे, लक्षात ठेवा त्याच्या आयुष्यामध्ये तो हारणार कधीच नाही. त्याच्यानंतर इतरही नातेसंबंधांबद्दल विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतात, त्याही आहेत. सामाजिक तक्रारी असतात काही, त्याही आहेत. त्याच्यानंतर मैदानी खेळ नको वाटतात, आळस असतो, भरपूर आळस असतो, मलाच सगळं पाहिजे असं असतं किंवा सगळं दुसऱ्यालाच द्यायचं असं असतं. अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही स्लाइड बनवलेल्या आहेत. तुमच्यापैकी ज्यांना स्लाइड भेटलेल्या नसतील त्यांनी कृपया माझी विनंती राहील की जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती आपण मेसेज करा. आम्ही तुम्हाला ह्या स्लाइड पाठवून देतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ह्या स्लाइड म्हणजे यातील या सगळ्या विषयांवरती आम्ही काम करणार आहोत. खरं तर 2 आणि 3 तास जरी हा प्रोग्राम चालला तरी आपला संपणार नाही. ठीक आहे. तर हा असा कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त आपण भर देणार आहोत तो म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास त्यांना सोपा वाटावा, त्यांना तो अभ्यास अगदी सहजपणे करता यावा आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा असणार आहे. यातही आता थोडासा विषय पुन्हा एकदा मागे घेऊन येतो. सगळ्याच विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता जी आहे किंवा आकलन क्षमता ही सारखी नसते, समजण्याची क्षमता. इथे आम्ही काय करणार आहोत तेही सांगतो. इथेही आम्ही थोडेसे भाग करणार आहोत. जर आम्हाला असं वाटलं की ह्या विद्यार्थ्यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे तर त्या विद्यार्थ्यावरती आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. कारण हा प्रोग्राम आम्ही फक्त अर्निंग हा मुद्दा अजिबातही नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आमच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सक्षम विकास, नुसता विकास नाहीये, शब्द वापरतोय सक्षम विकास, हे आमचं टार्गेट आहे. तर ह्या टार्गेटसाठी मी तुमच्या म्हणजे आमची जी टीम आहे विद्यार्थ्यांवरती काम करणारी असेल, विद्यार्थ्यांवरती लक्ष देणारी जी टीम आहे त्या टीमची थोडीशी ओळख करून देतो. त्याच्यामध्ये आहे माईक सगळ्यांचे बंद असतील, मी सगळ्यांना विनंती करतो. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी फक्त माईक ऑन करून सगळ्यांना नमस्ते म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर मी पहिल्यांदा नाव घेतोय, त्या आहेत सुनीता नकातेताई. नकातेताई तुम्ही. नमस्कार. सुनीता नकातेताई आहेत ज्या मुलांवरती आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. स्लाइड एक मिनिट, आपण हा विषय संपूयात, नंतर येऊयात स्लाइड वेट सगळ्याकडे. ठीक आहे. सुनीता नकातेताई आहेत. त्याच्यानंतर आहेत प्राणाली शिंदेताई. प्राणाली शिंदे मॅडम प्लीज. नमस्कार. त्याच्यानंतर आहेत सविताताई. नमस्कार. वैशाली माने मॅडम. नमस्कार. रेणुका गायकवाड मॅडम.
नमस्कार सर्वांना. राजश्री ताई. नमस्कार सर्वांना. सुप्रिया मॅम आहेत. सुप्रिया हेर्डेकर मॅम. ओके. ठीक आहे. तर ही टीम असणार आहे. म्हणजे असं होतं ना की एकच शिक्षक किंवा एकच व्यक्ती सांगणारा आणि विद्यार्थी भरपूर आहेत, कसं होणार? तर असं काही नाहीये. जेवढे विद्यार्थी असतील त्याच्यानुसार ह्या सगळ्या टीमला टोटल ग्रुप करून दिले जातील. त्या टीमचं पूर्ण लक्ष असेल त्याच्यावरती. तुम्ही त्याच्यामुळे काही काळजी करायची नाहीये. येते लक्षात? आता आपण जाऊयात, तुमचे काही प्रश्न उत्तरे असतील त्याच्याकडे जाऊयात. स्लाइड ज्यांनी ज्यांनी मागितले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण कोणत्या स्लाइड आपल्याला अपेक्षित आहेत सांगाल, त्याच्यानुसार मी तुम्हाला स्लाइड देतो. ज्या मी इकडून वाचून दाखवल्या त्या की मी इथं शेअर केल्यात त्या, हे जर सांगितलं तर थोडंसं बरं होईल. माईक ऑन केलं तरी चालेल, कोणी सांगणार असाल तर. स्लाइड वाचून दाखवल्या त्या. ओके. तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत, माझी विनंती राहील रेणुका गायकवाड मॅडम, सुनीता नकाते मॅडम, सविता मॅडम, प्रणाली मॅडम, राजेश्री मॅम आणि वैशाली माने मॅडम, तुम्ही तुमचे नंबर जे आहेत ना, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की जेवढे नंबर येतील त्याच्यापैकी कोणत्याही व्यक्तीला आपण मेसेज करा आणि स्लाइडची मागणी करा. आमचं बुकलेट जे आहे किंवा स्लाइड जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आणि इतरही तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही या सर्वांना विचारू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला स्लाइड भेटून जातील. अजून काही आपले आता प्रश्न असतील तर आता मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आता आपण प्रश्नांची चर्चा करू शकतो. यस, स्वाती कुर्नावल मॅम, नाव चुकीचं घेतलं असेल तर क्षमस्व. तुम्ही तुमचा माईक ऑन करू शकता. नमस्कार सर्वप्रथम सर्वांना. नमस्ते. हा जो प्रोग्राम आहे सर, त्यामध्ये मुलांचे ग्रुप्स केले जातील का? हा, आणि म्हणजे किती ग्रुप असतील? ऍट ए टाइम नाही, एक टीचर आणि त्यासोबत किती मुलं जॉईन होतील? हा, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट, इंडिव्हिज्युअल लक्ष असं म्हणाला ना तुम्ही. हा, आपला एक पहिला नियम आहे, विद्यार्थ्याने क्लास जॉईन केल्याच्या नंतर त्यांनी त्याचा कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. हा आपला पहिला नियम आहे. ओके. त्याच्यामुळे विद्यार्थी, जेव्हा मी एखादा विषय सांगणार आहे तर तो सर्वसमावेशक विषय असणार आहे, सर्वांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये किती लोक ऐकू शकतात, किती लोक जॉईन होऊ शकतात असं काही नाहीये. पण प्रत्येक मुलावरती विशिष्ट म्हणजे वैयक्तिक लक्ष राहावं हा आमचा एक इच्छा असते. आणि त्या वैयक्तिक लक्ष राहण्यासाठी आम्ही टीम केलेली आहे आणि त्या टीमचं विद्यार्थ्यांवरती लक्ष राहील. हो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, 4थी पासून 7वी पर्यंतचा एक वर्ग करतोय आम्ही, कारण त्या मुलांची जी समज आहे ती थोडीशी वेगळी असणार आहे. त्यांचे वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. आणि पुढे जो वर्ग आहे म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी त्याचा एक वेगळा वर्ग करणार आहोत. म्हणजे आता मी जेव्हा ते तुमचं ते आलं होतं ते इन्फॉर्मेशन वाचली पूर्ण, त्यानंतरच मी ती गोष्ट करण्यासाठी ऍग्री झाली. हा, कारण त्यामध्ये माझी मुलगी फक्त 4थीला आहे यावर्षी. अच्छा. आणि त्यात 5वीच्या पुढचे असं लिहिलं होतं, म्हणून मी तुम्हाला विचारते ते तुम्ही ग्रुप करणार का? बऱ्याचशा पालकांनी काय केलं ताई, आम्हाला मेसेज करून सांगितलं की सर तुम्ही ऍड करून घ्या, म्हणजे ऍडजस्ट करून घ्या. जसं नाही का आपण पूर्वी बालवाडीचा विद्यार्थी असेल तर जर थोडासा मोठा असेल, त्याला व्यवस्थित येत असेल तर आपल्यापर्यंत सांगायचे याला पहिलीत घ्या, ढकला पुढे. तसं बऱ्याचशा पालकांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही पण असा विचार केला की 4थी घेऊयात, काय अडचण नाहीये. कारण त्यांना त्यांचं खरं संस्काराचं ते महत्वाचं वय आहे ना, 9 ते 12 वयोगट. निश्चितच 4थीचे विद्यार्थी ऍड केलेले असतील. 4थी ते 7वी जो आहे तो एक गट आहे आपला, आणि 8वी पासून पुढचा एक गट आहे. फक्त याच्यामध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षा हा विषय आहे तर स्पर्धा परीक्षा ज्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेणार आहे. अच्छा. यामध्ये अगदी आता आमची मुलं 4थीला आहेत, ते पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटानुसार असणार का? सगळे नाही सांगतो.
हे वयोगटानुसारच असणार. म्हणजे आपण सांगणार आहोत ते पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा समजेल अशा भाषेतच सांगणार आहोत शक्यतो. हा, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की आपण इथे कोणताही विषय शिकवत नाही. हो, व्हॅल्यूज आहेत फक्त या सगळ्या. त्याच्यामुळे तो विषय समजून घेण्यासंदर्भातली त्याची जी अडचण असेल, समजा आता मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आणि खरं तर विद्यार्थ्याला ती गोष्ट समजत नाहीये. आता मी सांगितली काय आणि शिक्षकाने सांगितली काय त्याला नाही समजणार. मग ती त्याची तो कसा समजून घेतोय, आपला पाल्य जो आहे तो कोणत्या भाषेत त्याला समजते, त्याला ऐकून समजते का, त्याला स्वतः कृती केल्यानंतर समजते, नेमकं त्याला समजतंय कसं, हे समज त्याची ओळखणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं, यासाठी एवढी मोठी टीम जी आहे त्या मी अरेंज करून ठेवलेली. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत? हँड्रेस नीता चव्हाण मॅम. हा सर, 8वीच्या यांचा कुठे हे करणार आहे? कारण 7वी पर्यंत मोठे होते आणि 8वी ते 12वी पर्यंत लहान पडतायत. 8वी ते 12वी पर्यंत लहान नाही पडणार अजिबात. मधला एखादा ग्रुप नाही 8वी ते 12वीचा जो ग्रुप आहे ना तो लहान नाही होणार अजिबात. लहान म्हणजे 8वीची जी आता आहेत मुलं त्यांच्यासाठी वयोमानानुसार म्हणजे समजनुसार नाही. त्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला. होतं काय की 4थी ते 7वी मध्ये 7वीच्या तुलनेमध्ये 4थीचा विद्यार्थी लहानच आहे, हे त्या लक्षात. अगदी तसंच 8वी ते 12वी मध्ये 12वीच्या तुलनेत 8वीचा विद्यार्थी हा लहान आहे, हे त्या लक्षात. त्याच्यामुळे 8वी ते 12वी मध्ये 8वीचा विद्यार्थी खूप बारीक होईल का, असं काही होणार नाही. नाही, पण समजवण्याचं म्हणजे जे आहे समजून घेण्याचं, आता तुम्ही जे 10वी 12वीची घेणार आहात त्यांचं सगळं परीक्षा लेवल किंवा एक काठिण्य पातळी असते ना, ती थोडी जास्तच असणार आहे या मुलांच्या मनाने. मग 6वी ते 9वी पर्यंतचा एखादा गट तयार केला तर त्याच्यामध्ये ही सगळीच बसून जातील असं मला वाटतंय. म्हणजे अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. ज्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या प्रकारच्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठीचे काही स्पेशल सेशन्स आपण अरेंज करत असतो आणि त्या स्पेशल सेशन्स मध्ये ह्या विद्यार्थ्यांचे ग्रुप केले जातात. त्यावेळेस त्याच्या पालकांना सांगितलं जातं की तुमच्या मुलाचं सेशन ह्या दिवशी असणार आहे. जर अशी काही अडचण वाटली काही विद्यार्थ्यांच्या बाबत तर निश्चितच त्यांना आम्ही ग्रुपमध्ये शिफ्ट करू. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. ओके सर. येस. हॅलो सर. हा, नमस्कार. हे जे सेशन होईल ते पालकांनी मुलांनी एकत्र करायचे का? नाही, मुलांची सेशन मुलांनी केले तरी चालतील. त्याचं रेकॉर्डिंग असेल आणि ते रेकॉर्डिंग आम्ही पालकांना देणार आहोत. त्याच्यामुळे पालकांना असं वाटलं की मलाही पाहिजे की काय शिकवलं जाते तर तुम्ही पाहू शकता. तर पालकांना जर असं वाटलं की नंतर मला पुन्हा मुलांना दाखवायचं, एक मिनिट मी तुमचा माईक बंद करतो. जर पालकांना असं वाटलं की पुन्हा मुलाला दाखवायचे ते 2 वेळा 3 वेळा तर निश्चित तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामुळे त्याची काही काळजी नाहीये. मुलगा स्वतःही ते सेशन करू शकतो. फक्त पॅरेंटिंगचं जे सेशन आहे, पॅरेंटिंगचं सेशन मात्र तुम्हाला तुमचंच करावं लागतं. याचं लक्षात. ओके सर, थँक्यू. थँक्यू. आपण 99 म्हणजे 99.99% सगळे रेकॉर्डिंग आपण देत असतो. याचं लक्षात ना. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? सर, चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे शीतल कुंभार यांचा. माझा मुलगा 5 इयर्सचा आहे, सिनियर केजी, त्यासाठी होईल का काही? सॉरी, मी आता कोणताही शब्द देणं तुम्हाला मला हे उचित वाटत नाहीये. परंतु मी तुम्हाला अजून एक गोष्ट थोडी सांगू शकतो की तुम्ही ग्रुपमध्ये आहात का? ज्यांचा प्रश्न होता मी त्यांना विचारतोय. हो, आहात ना. मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही ग्रुपमध्ये राहा. अच्छा, ग्रुपमध्ये. हा, ऍडमिन एकलव्य ग्रुप आहे तो ना. हो, त्या ग्रुपमध्ये राहा. लवकरच त्याच्यावरती काहीतरी करूयात. हो,
कारण तो अभ्यासाचं म्हणजे ठीक आहे, पण ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे वागणं, बोलणं, त्यावर थोडंसं आम्हाला असं वाटतं की काहीतरी करायला हवं. आजकालची मुलं मोबाईल भरपूर बघतात. मोबाईल हातात देतो कोण, हा प्रश्न महत्वाचा आहे, त्याच्यावरती आता जाऊया. आई वडील नाही दिले तर घरात दुसरे मोठे व्यक्ती आहेत की चला बाबा नाही येत आई वडील, 10 मिनिटासाठी. पॅरेंटिंगची गरज खूप महत्वाची याच्यामुळेच वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला शीतल मॅडम. तुम्ही जरी समजा तुम्ही याला नसाल नाही का, म्हणजे विद्यार्थी जरी आपण बसू शकलो नाही, तर इकडे जे पॅरेंटिंगचे सेशन्स असतील ना ते तुम्ही अटेंड करा. ओके, चालेल. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटून जातील आणि जे काही थोडंफार राहील त्याच्यावरती आपण करूयात, एवढं काय नाही. हो, तर कसं झालंय आता, म्हणजे लास्ट इयर 2 अभ्यास पर्यंत व्यवस्थित होता, पण आता त्याचा असं मूड झालं, म्हणजे इंटरेस्ट, मला अभ्यासच आवडत नाही असं झालंय त्याचं. हा मुद्दा घेतला तेवढा मी त्याच्यासाठी, अभ्यास आवडत नाही अजिबातच. अच्छा, ठीक आहे सर. येस, तन्वी पवार मॅम बोला. हँड रेज केला होता तन्वी पवार. हा बोला बोला. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्ते. आता हे जे सेशन चालणार आहे, आता माझा मुलगा 3रीला आहे, तर मी आता जस्ट मी फर्स्ट टाइमच ऐकतो तुमचं हे सेशन, मला तर फार आवडलं. तर याच्यामध्ये आम्ही पाठ करू शकतो का 3रीला असल्यामुळं, आणि 4थी पासून तुम्ही सांगितलं होतं. मी 4थी खरं सांगू मी तुम्हाला, एकतर मी 4थीच बळबळ ऍड केलेली आहे. त्यात तुम्ही आता 3री सांगितल्यानंतर अजून कोणतरी सांगेल की सर आता एक काम करा, आमचा मुलगा 2रीला आहे. बरोबर बरोबर. तुम्ही ग्रुपमध्ये आहात का दादा? होय, आहे सर. आहेत ना? मी तुम्हाला पण हेच सांगेल सर, ग्रुपमध्ये थांबा, लवकरच आम्ही काहीतरी याच्यावरती काढू. ओके ओके. आणि सर आपण हे जे सगळं सेशन्स घेतात ते कुठून, कुठल्या ह्याच्यातून घेतात, मुंबई पुणे असं कुठून घेतात? मी पुण्यातून सर. ओके ओके सर, ओके. जस्ट मी फर्स्ट टाइम ऐकलं. अच्छा अच्छा. ओके. शिवजन्मभूमी सर. ओके ओके सर, ओके. धन्यवाद सर, थँक्यू सर. आपण कुठे दादा? मी पनवेलला सर. पनवेलला आहे. अच्छा. होय सर. सर ग्रुपमध्ये आहात दादा? ग्रुपमध्ये थांबा. होय होय. नक्कीच आपण त्याच्यावरती करूयात काय. होय चालेल सर, ठीक. चालेल सर, थँक्यू. होय, धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? ठरल्याप्रमाणे 9 वाजलेले आहेत. 1 तास आपला कंप्लीट झालेला आहे. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारू शकता, किंवा ज्यांना असं वाटतं की सर आम्हाला समजलंय तर तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्यापैकी जेवढे पण ग्रुपमध्ये नाहीयेत, ज्यांना इकडून तिकडून माहिती भेटली असेल, तुम्ही आलेला असाल आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये नसाल तर जे नंबर दिलेले आहेत त्यांना म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं नाव सांगा, ते तुम्हाला ग्रुपची लिंक देतील, मी त्याच्यामध्ये ऍड होऊन राहा. ठीक आहे. सायली माने मॅडम बोला. सायली माने मॅडम हँड रेज केला होता. हॅलो. हा नमस्ते. हा सर, जरा चुकून लेट झाला, दवाखान्यात गेल्यामुळं 8:45 वाजता जॉईन केले, तर मला जरा थोडंसं परत काय सांगता आलं तर सांगा उद्या वगैरे. मी तुम्हाला हे जे रेकॉर्डिंग आहे ना, हे रेकॉर्डिंग मी काय करतो, मी युट्यूबला टाकतो आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहात का? आहे. ग्रुपमध्ये आपली टोटल याची लिंक टाकतो युट्यूबची, तुम्ही पुन्हा पाहून. चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू. चैतन्य. हॅलो सर. हॅलो. माझं काही क्वेश्चन नाहीये सर, पण मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे आमच्यासारख्या मुलांसाठी स्टार्ट केला, कारण ह्याची खूप गरज होती, मला असं वाटतंय सगळ्या स्टुडंट्सला, आणि हा खूप बेनिफिशियल आहे आमच्यासाठी. थँक्यू. हा, आणि खूपच याची गरज होती आमच्यासाठी की तुम्ही हा कार्यक्रम स्टार्ट केला, आणि सगळ्या ज्या आहेत मॅडम त्यांना पण खूप थँक्यू की तुम्ही आमच्यासाठी हे स्टार्ट केले हा प्रोग्राम. कितीला चैतन्य तू आता? 10th. येस येस.
थँक्यू Thank you, sir. चैतन्या. थँक्यू व्हेरी मच चैतन्य. वेलकम. अजून कोणाचा काही प्रश्न आहेत? थांबूयात. ओके. सर, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रश्न संपले सगळ्यांचे? संपले असतील तर आपण क्लोज करूयात मीटिंग आपली. नंबर सगळ्यांना पाठवलेले आहेत मी. पुन्हा एकदा नंबरची जी लिस्ट आहे ती जो आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाकली जाईल. सविताताई, आपले सगळ्या टीमचे जे नंबर आहेत ते टाकून द्या. ठीक आहे. इनबॉक्स मध्ये सगळ्यांनी टाकलेले आहेत ऑलरेडी. जर नोट केले असतील तर ठीक आहे, अदरवाईज आपण ग्रुपमध्ये शेअर करूया सगळ्यांचे. येस येस येस. थँक्यू. सो तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. सो मीटिंग क्लोज करतोय, रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.